नमस्कार, डिजिटल मराठी इन्फो या आपल्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून जवळजवळ 1 वर्षापासून ठिबक सिंचन, तुषार सिंचन, कृषी यंत्रांच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे। मित्रांनो, राज्यात गेल्या 1 वर्षापासून ठिबक सिंचन असेल, तुषार सिंचन असेल, कृषी यंत्रांचे अनुदान वितरण करण्यास मोठ्या प्रमाणात दिरंगाई केली आहे। शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत। अशातच अनुदानाचे वितरण करण्यासाठी आता राज्य शासनाच्या माध्यमातून निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। याचबाबतचा शासन निर्णय सुद्धा आता घेण्यात आलेला आहे। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याबाबतची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला लगेच भेटत राहतील। सोबतच आपला व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम ग्रुप सुद्धा जॉइन करून ठेवा, म्हणजे सर्व योजनांची माहिती तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही येथे पाहू शकता, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यांच्यातर्फे 22 जानेवारी 2025 रोजी एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। राष्ट्रीय कृषी सिंचन विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक योजनेकरता सर्वसाधारण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी एकत्रित 253.84 कोटी इतका निधी वितरण करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। सन 2015-16 पासून प्रति थेंब अधिक पीक घटकांची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे। केंद्र शासनाच्या दिनांक 6 एप्रिल 2022 रोजीच्या पत्रान्वये राष्ट्रीय कृषी विकास योजना रफ्तारची राष्ट्रीय कृषी विकास योजना म्हणजेच कॅफेटेरिया या नावाने पुनर्रचना केली असून त्यामुळे वार्षिक कृती आराखडा आधारित व सविस्तर प्रकल्प अहवाल आधारित या 2 शाखांचा समावेश आहे। प्रति थेंब अधिक पीक हा घटक राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरियाच्या वार्षिक कृती आराखडा आधारित शाखेत अंतर्भूत केली असून सदर योजनेमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीचे प्रमाण आता हे 60-40 असणार आहे, म्हणजे 60-40 असे असणार आहे। यामध्ये केंद्राचा वाटा 60% असणार आहे आणि राज्याचा जो वाटा आहे तो 40% असणार आहे। याचा जो काही शासन निर्णय आहे तो आपण आता या ठिकाणी पाहूया। राष्ट्रीय कृषी विकास योजना कॅफेटेरिया अंतर्गत प्रति थेंब अधिक पीक या घटकांसाठी केंद्र शासनाचा 152.30 कोटी, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 127 कोटी, अनुसूचित जाती जमातीसाठी 13.63 कोटी व अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी 10 कोटी इतका निधी आणि त्यांच्या समरूप राज्य शासनाचा एकूण 101.54 कोटी, यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी 85.26 कोटी, अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 9.09 कोटी तसेच अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी 7.19 कोटी असा केंद्र आणि राज्य शासनाचा एकूण मिळून 253.84 कोटी इतका निधी वितरित करण्यास या ठिकाणी मंजुरी देण्यात आलेली आहे। तर मित्रांनो, लवकरच डीबीटी अंतर्गत हे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे। सदर योजनेच्या लाभार्थ्यांची निवड ही डीबीटी प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे आणि लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप आधार संलग्न जे बँक खाते आहे त्यांच्यातच करण्यात येणार आहे। अशी एक महत्त्वपूर्ण माहिती आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।